श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। बघा, आज वसुबारस झाली आहे आणि उद्या धनत्रयोदशी आहे। धनत्रयोदशी निमित्त आपल्याला काही उपाय जाणून घ्यायचे आहे आणि उद्या नेमकं आपल्याला आपल्या घरावर अकाल मृत्यूचं भय राहू नये यासाठी काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी हे शुभ पर्व असते। या दिवशी मृत्यू देवता यमराज, धनदेवता कुबेर, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते। यावर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी येत आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते, त्यामुळे या दिवसाला खास असं महत्त्व आहे। धनत्रयोदशीला विकत घेतलेल्या स्थायी अस्थायी संपत्तीत 13 पटीने वाढ होत असते, त्यामुळे या दिवशी आवर्जून काही गोष्टींची खरेदी आपल्याला करायची असते। त्यामुळे या दिवशी सोनं, चांदी, भांडे, वाहने, जागा, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर वस्तू देखील खरेदी केल्या जातात। या व्यतिरिक्त ज्यांना ह्या गोष्टी घेणं शक्य होत नाही त्यांनी मीठ, धने हे आवर्जून खरेदी करायला हवं। काळी हळद किंवा साधी हळद जरी घेतली तरीही चालतं, पण लक्ष्मीकारक ज्या काही गोष्टी आहेत जसं की कवड्या आहे, गोमती चक्र आहे, लवंग आहे, या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहे। यासोबतच धनत्रयोदशीला धन्याचं देखील महत्त्व आहे। धने हे धनाचं प्रतीक मानलं जातं। तर दुसरीकडे धनत्रयोदशीला मृत्यू देवता यमाची देखील पूजा केली जाते, त्यामुळे संध्याकाळी दक्षिण दिशेला आपल्याला 4 मुखी यमदीपक लावायचा असतो। ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण ही यमाची दिशा आहे। त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पूजा देखील केली जाते। आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या आर्थिक समस्येवर तोडगा निघू शकतो। देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला हवा असेल तर आपण काही उपाय या दिवशी नक्कीच करून बघायला हवे। या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून 13 दिवे लावायचे आहे। आता ह्या 13 दिव्यांमध्ये कुठला समावेश असतो तर यमासाठी जो आपण दिवा लावणार आहोत त्या दिव्याचा देखील समावेश या 13 दिव्यांमध्येच असणार आहे। या व्यतिरिक्त एक दिवा आपण मुख्य दरवाजावर लावतो, एक दिवा देवासमोर लावतो, एक दिवा तुळशी समोर लावतो आणि इतर जे काही दिवे आहे ते आपण आपल्या अंगणामध्ये, खिडकीमध्ये, गॅलरीमध्ये लावू शकतात। अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी 13 दिवे लावायचेच आहे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला जास्त लावायचे असतील तर नक्कीच तुम्ही लावू शकतात, पण 13 हा आकडा उद्याच्या दिवशी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे, त्यामुळे 13 दिवे आपल्याला लावायचेच आहे। तसंच यमदीपदानासाठी आपल्याला चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे। आता बाकीच्या जरी तुम्ही पंता ठेवणार असला तरीही या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून एक पिठाचा दिवा लावायचा आहे। आता कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकू शकतात, नाही टाकली तरीही चालणार आहे, फक्त मीठ घालायचं नाही, हे लक्षात घ्या। चौमुखी दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने चौमुखी दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे। आता चौमुखी दिवा समजा तुम्ही नाहीच लावला आणि अगदीच वेळेवर तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही साधा दिवा लावला तरीही चालणार आहे, पण त्याची जी वात आहे ती आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची आहे। अशा पद्धतीने यमदीपदानाचं महत्त्व या दिवशी सांगितलेलं आहे आणि जर अशा प्रकारे आपण दिवा लावला तर आपल्या घरावर कुणालाही अकाल मृत्यूचं भय राहत नाही। त्यामुळे आवर्जून आपल्याला दक्षिण दिशेला अशा प्रकारचा एक दिवा लावायचा आहे। या व्यतिरिक्त जे बाकीचे दिवे आहे 12 ते तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्कीच लावू शकतात। त्यासोबतच आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे। तर उद्याच्या दिवशी देवी लक्ष्मीला लाल रंगाचं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे। लाल रंग हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं, यामुळे देवीची विशेष कृपा आपल्यावर राहण्यासाठी मदत होते आणि आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते। त्यामुळे आवर्जून तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला देवासाठी आसन घ्यायचं असेल तर तुम्ही लाल रंगाचं वस्त्र घ्या किंवा तुळशी मातेसाठी तुम्ही लाल रंगाची चुनरी घेऊ शकतात। तुळशी मातेला ती चुनरी उद्याच्या दिवशी तुम्ही अर्पण करू शकतात, कारण तुळस म्हटलं तर लक्ष्मीचंच रूप आपण मानत असतो। अशा प्रकारची चुनरी जर तुम्ही तुळशीला अर्पण केली तर नक्कीच तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत मिळणार आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कमळाचं फूल। देवी लक्ष्मीला कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे। देवी नेहमी कमळावर विराजमान असते, त्यामुळे उद्याच्या दिवशी आवर्जून कमळाचं फूल अर्पण करण्याचा प्रयत्न करा। पण जर कमळ तुम्हाला मिळालंच नाही तर आपल्या घरामध्ये कमलगट्ट्याची माळ ही असायलाच हवी। अजूनही तुम्ही घेतली नसेल तर उद्याच्या दिवशी ती घरी घेऊन या आणि ती जी माळ आहे ती देवी मातेला अर्पण करा। बघा, जेव्हा आपण कमलगट्ट्याची माळ देवी लक्ष्मी समोर ठेवतो तेव्हा कमळ आपण देवी मातेला अर्पण करत आहोत असंच त्या ठिकाणी मानण्यात येतं, त्यामुळे कमलगट्ट्याची माळ आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे।
त्यानंतर धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची देखील पूजा करावी। जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथेच लक्ष्मी स्थिर राहते असं म्हटलं जातं, म्हणून उद्या आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायचीच आहे, पण विष्णू भगवानांची देखील पूजा करायची आहे। त्यामुळे विष्णू भगवानांची देखील पूजा करून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हे एक माळ जप करायचा आहे। एक माळ जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी 16 वेळेस का होईना आपल्याला हे दोनही मंत्र म्हणायचे आहे। विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विघ्नेहि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विघ्नेहि विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। अशा प्रकारे या दोनही मंत्रांची आपल्याला एक माळ जप किंवा 16 वेळेस का होईना हे मंत्र आपल्याला म्हणायचे आहे। यासोबतच तुम्ही आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन देखील करू शकता। तुमच्याकडे श्रीयंत्र हे असेलच, पण नसेल तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं घेतलं किंवा देवीचा टाक घेतला आणि त्यावर कुंकुमार्चन केलं तरीही चालणार आहे। त्यासोबतच उद्या कुबेर देवतेची देखील पूजा केली जाते, त्यामुळे आपल्याला उद्या कुबेर मंत्र देखील म्हणायचा आहे। बघा, कुबेर चालीसा तुम्ही म्हणू शकतात, या व्यतिरिक्त कुबेर मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात। कुबेर चालीसा तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला कुबेर चालीसा बघायला मिळेल। ती कुबेर चालीसा तुम्हाला एकदा म्हणायची आहे। या व्यतिरिक्त कुबेर मंत्र तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, नसेल तर मग तुम्ही फक्त ओम श्री कुबेराय नमः असं म्हटलं तरीही चालणार आहे। पण अशा प्रकारे एक माळ जप आपल्याला कुबेर मंत्राची देखील करायचीच आहे। त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला धन्यांचा एक छोटासा उपाय करायचा आहे। आता आपण जे काही धनत्रयोदशीची पूजा मांडणार आहोत त्यामध्ये धने तर आपल्याला आवर्जून ठेवायचेच आहेत, पण तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर थोडा वेळानंतर त्यातले थोडेसे धने आपल्याला उचलून घ्यायचे आहे। एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं, त्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये हे जे धने आहे ते आणि त्यासोबतच 1 रुपयाचं नाणं आपल्याला बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे तुम्ही हे ठेवू शकतात। या व्यतिरिक्त तुमचं दुकान असेल, व्यवसाय असेल तर तिथल्या गल्ल्यामध्ये जरी तुम्ही अशा प्रकारे ठेवलं तरीही चालणार आहे। आता या धन्यांचं काय करायचं तर हे बघा, जोपर्यंत चांगले आहे तोपर्यंत तुम्ही ते ठेवू शकतात, पण वाटलं तुम्हाला की खराब झाले तर ते पाण्यात विसर्जित करायचे आणि पुन्हा धनत्रयोदशीच्या दिवशी पुढच्या वर्षी तुम्हाला पुन्हा हा उपाय करायचा आहे। तर स्वामी भक्त हो, धन्यांचा हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी धन्यांचा हा उपाय नक्कीच करून बघा। त्यामुळे मुठभर का होईना धने आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवता येईल अशा प्रकारे पोटली बनवून घ्यायची आहे। आता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील आपण लक्ष्मी पोटली बनवत असतो, त्यासंबंधी लवकरच व्हिडिओ आपण घेऊन येऊ। त्यामध्ये देखील अशाच प्रकारच्या लक्ष्मीकारक वस्तू टाकल्या जातात, तर ती पोटली कशी बनवायची याविषयी देखील तुम्हाला लवकरच माहिती सांगणार आहे। त्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या व्यतिरिक्त उद्या आपल्याला एक नैवेद्य दाखवायचा आहे जो की लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, तो म्हणजे खिरीचा नैवेद्य। हे बघा, आपल्या घरामध्ये दिवाळी निमित्त विविध प्रकारचे पदार्थ बनवले गेलेले आहेत, पण तरीही उद्याच्या दिवशी आपल्याला पायस म्हणजेच खिरीचा नैवेद्य बनवायचा आहे। देवीच्या फोटोसमोर तो नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे। अगदीच तुम्हाला खीर बनवणं शक्य झालं नाही तर सफेद रंगाची मिठाई तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकतात। शक्यतो खीर बनवण्याचा प्रयत्न करा, आपण अगदीच वेळेवर व्हिडिओ बघत आहात आणि मग खीर बनवणं झालं नाही तर पांढऱ्या रंगाची मिठाई तुम्ही ठेवली तरीही चालणार आहे। तर अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी जर छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश करून आपण हा सण साजरे केला किंवा या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊन आपण जर काही छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच लक्ष्मी माता, कुबेर देवता, विष्णू भगवान यांचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी मिळेल। आणि यमासाठी जर आपण एक दिवा प्रज्वलित केला, चौमुखी प्रकारचा दिवा जर आपण लावला तर आपल्या घरावरचं अकाल मृत्यूचं जे भय आहे किंवा जे संकट आहे ते देखील दूर जाण्यासाठी मदत मिळणार आहे। तर स्वामी भक्त हो, उद्याच्या दिवशी ह्या गोष्टींचा अवलंब आवर्जून करा आणि याचा लाभ घ्या। माहिती कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।